नमस्कार. आज स्वामी समर्थ या माझ्या चॅनेलवर आपणा सर्व यूट्यूब प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण अधिक महिन्यातील एकादशी याविषयी माहिती घेणार आहोत. सध्या ज्येष्ठ अधिक महिना चालू आहे आणि उद्या 27 मे 2026 रोजी शुक्ल पक्षातील अधिक ज्येष्ठ मासातील एकादशी आहे. या एकादशीला आपण कोणतं व्रत करावं का कोणती पूजा अर्चा करावी याविषयी थोडक्यात आपणास मी माहिती देणार आहे. या एकादशीला कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी असं म्हटलं जातं. ही दर 3 वर्षांनी एकादशी येते. पद्मिनी हे नाव आपण ऐकलेलं आहे. या शब्दाचा अर्थ आदर्श व सर्वोत्तम गुण असणारी सुंदर स्त्री म्हणजेच ती पद्मिनी असा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये या पद्मिनीचा अर्थ होतो. पद्म म्हणजे कमळ, म्हणजेच असं हे सुंदर कमळ किंवा कमळासारखं अत्यंत निष्कलंक अशी सोज्वळ स्त्री असं म्हणायला काही हरकत नाही. अत्यंत शुभकारक अशी ही एकादशी आहे. ही दर 3 वर्षांनी येणारी एकादशी याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे व्रत जे करतील त्यांना पुण्य तर लाभेलच, पण इतर एकादशांपेक्षा या एकादशीचं जर व्रत आपण केलं तर त्याचे फायदे खूपच आहेत. भगवान श्री विष्णूची आपल्यावर कृपा होते. आपण काही वाईट कृत्य केलेली असतील त्यातून आपली सुटका होते किंवा आपलं पाप नष्ट होतं, मोक्ष प्राप्त होतो किंवा मोक्ष प्राप्ती करून देणारं हे एकादशीचं व्रत आहे असं मानलं जातं. आता याला महत्त्व एकादशीला असं आहे की ही अधिक मास सुरू आहे. हा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये ओळखला जातोच. त्यामुळे या महिन्यातील येणाऱ्या ज्या 2 एकादशा आहेत त्यापैकी ही उद्या 27 तारखेला येणारी जी एकादशी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. हे व्रत जर आपण केलं किंवा ह्या एकादशीचं व्रत जर आपण केलं तर इतर एकादशीपेक्षा 100 पटीने याचं फळ आपल्याला मिळतं. आपली मनोकामना पूर्ण होते, इच्छापूर्ती होते. तसे जे अशक्य आहे, जी गोष्ट आपल्याला करणं अशक्य आहे किंवा होत नसेल आपलं ते काम आपलं पूर्ण होतं. म्हणजे अशक्य आहे ते शक्य किंवा प्राप्त करून घेण्याची शक्ती या व्रतामध्ये आहे. आता हा उपवास किंवा हे व्रत कसे करायचे तर आदल्या दिवशीपासून म्हणजेच 26 मे संध्याकाळी सूर्यास्तापासून या व्रताला सुरुवात करायची आहे. सूर्यास्तानंतर भोजन करायचे नाही, तर कोणताही सात्विक आहार घ्यायचा. दूध म्हणा, फळे म्हणा, हलकासा आहार घ्यायचा. भगवान श्री विष्णूचे सतत नामस्मरण करत राहायचे किंवा तुमची जी इष्टदेवता आहे किंवा तुम्ही ज्या सद्गुरूंना मानत असाल त्यांचंही तुम्ही स्मरण केलं तरी काही हरकत नाही. पण शक्यतो एकादशी म्हटल्यानंतर श्री विष्णू श्रीहरी आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यामुळे आपण श्री विष्णूचं जर नामस्मरण केलं तर ते अधिक पटीने जास्त फलदायी ठरतं. कारण हे विष्णूचं व्रत आहे आणि म्हणून शक्यतो आपण विष्णू नामाचा जप करावा. आता विष्णू नामाचा जप म्हणजे कोणता? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्रीहरी 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 असा केलात तरीही काही हरकत नाही.
दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 27 मे 2026 या दिवशी सकाळी आपली सर्व स्नानादी कर्मे आटपून झाल्यानंतर आपल्या घरात मुलं बाळं, आपल्या घरातली माणसं यांना भोजन वगैरे जे काही जी कामं आपली नित्याची आहेत ती आपण पूर्ण करायची आणि ती झाल्यानंतर आपण आपल्या ह्या सेवेला बसायचं आहे. स्नानादी कर्मे आटपून भगवान विष्णूची आपण ही षोडोपचारे पूजा करायची आहे. प्रथम आपण विष्णूची जर आपल्याकडे प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तिला अभिषेक करायचा आहे. आता काही जणांकडे ही प्रतिमा नसेल पण आपल्या देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णाची तर मूर्ती असते. या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेकासाठी घेतलं तरीही चालणार आहे किंवा त्याचा वापर केला तरी चालणार आहे. त्यामुळे या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करा. तुमच्याकडे जे असेल ते, दूधच हवं आहे असंही नाही किंवा सगळ्यांचीच परिस्थिती दूध आणण्याची नसते. पाण्यानेही तुम्ही शुद्ध पाण्याने पळीने पाणी घालून तुम्ही या बाळकृष्णाला अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ धुतलेल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. मुठभर तांदूळ घ्या. समोर पाटावर किंवा ताम्हणामध्ये ते तांदूळ पसरवा आणि स्वच्छ पुसलेल्या त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला त्या तांदळावर स्थापित करा. त्यानंतर त्या मूर्तीची वस्त्र, हळद कुंकू, चंदन, अत्तर, फुले, धूप, दीप, अगरबत्ती, तुळशीचं पान आणि नंतर नैवेद्य अशा ह्या सगळ्या गोष्टी त्या बाळकृष्णाला अर्पण करा. या पूजेमध्ये तुळशीपत्राला फार महत्त्व आहे. यामध्ये तुम्ही 11, 21 किंवा 51, 108, 1000 कितीही तुम्ही तुळशीपत्र तुमच्याकडे त्यावेळेला जी असतील ती तुम्ही वाहू शकता. म्हणजे तुळशीपत्राला फार महत्त्व आहे. एक पत्र जरी वाहिलं तर ते पुण्यकारकच आहे. त्यानंतर आरती करा. आरती झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21, 51, 108, 1008 असा कितीही तुम्हाला जमेल, तुमच्याकडे जसा वेळ असेल तसा तुम्ही तो जप करा. सोबत विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणलं तरीही उत्तमच. ते 1 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा. छोटंसं असतं ते, त्यामुळे तुम्ही ते 21 वेळा म्हणू शकता. तेही फलदायी आहे. वाटल्यास पुरुष सूक्त वाचा, तेही छोटंसं असतं. विष्णूसोबत लक्ष्मीचीही आराधना करा. कारण जिथे लक्ष्मी तिथे श्रीहरी विष्णू असतात. म्हणून विष्णुप्रियाची ही पूजा करणं फार महत्त्वाचं आहे. दिवसभर उपवास करा. हलका सात्विक आहार घ्या. त्याचप्रमाणे गरिबांना दान करा. पक्ष्यांना खाऊ घाला, कुत्र्यांना खाऊ घाला, ब्राह्मणांना शिदा द्या. सक्ती नाही, तुम्हाला जमत असेल तर द्या, प्राप्ती आपल्या असेल तर द्या. द्यावंच असं नाही, कोणावरही सक्ती नाही. दिवसभर नामस्मरण करा. कोणालाही वाईट बोलू नका. कोणाची काही टिंगल टवाळी किंवा काही वाईट गोष्ट करू नका. नाहीतर मग केलेल्या सर्व व्रतावर पाणी पडतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आपली सर्व कामे आटपून देवाला दही भात किंवा वरण भात, गोडाचा, दही साखरेचा नैवेद्य दाखवा आणि त्या नैवेद्याने उपवास सोडा. अशा प्रकारे अगदी सोपा, सहज आपण करू शकू असा हा व्रताचा प्रकार आहे. तुम्ही व्रत करू शकता. अगदीच आपल्याला काही मिळालं नाही पण आपण काहीतरी देवाची सेवा केली, आपल्याकडून काहीतरी या दिवशी चांगलं काम घडलं, एक चांगली सेवा घडली,
याचं मात्र आपल्याला मानसिक समाधान नक्कीच मिळेल. आणि मानसिक समाधान हे सर्वश्रेष्ठ समाधान आहे. त्यामुळे तुम्ही हे व्रत नक्कीच करा. काहीच कठीण नाही, अतिशय सोपा हा विधी आहे. म्हण आहे की आधी करावे आणि मग सांगावे. मी हे आधी केलं आहे म्हणून हे तुम्हाला सांगते की तुम्हीही करा आणि तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे हे व्रत फलदायी ठरावं, तुम्हालाही याची आवड निर्माण व्हावी आणि तुमचंही भलं व्हावं असं मला वाटतं आहे. आणि म्हणून तुम्हाला हा आज आदल्या दिवशीच हा व्रताची माहिती सांगण्याचा व्हिडिओ मला टाकण्याची श्री विष्णूकडूनच सदिच्छा निर्माण झालेली आहे किंवा त्याचीची कृपा असावी. आणि म्हणून आज मला हा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडावासा किंवा टाकावासा वाटला, सांगावासं वाटली माहिती. तरी तुम्ही हे व्रत करा. माझं हे व्रत तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही केलं तर कमेंट्समध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे येणारे जे व्हिडिओ आहेत ते पहा आणि त्याप्रमाणे काही त्यातलं चांगलं घेण्याचं काम करा. धन्यवाद.